नमस्कार. आजचा व्हिडिओ खूप खास आहे, कारण आज आपण बोलणार आहोत त्या भीतीबद्दल जी तुमचं स्वप्न सुरू होऊ देत नाही. हो, यूट्यूब सुरू करायचं आहे, ऑनलाईन करिअर करायचं आहे, पण मनात एकच आवाज येतो, मी करू शकेन का? जर तुम्ही वर्किंग मॉम असाल, घर, नोकरी आणि जबाबदाऱ्या सांभाळत स्वतःसाठी काहीतरी करायचं असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुम्हाला माहिती आहे का, आज यशस्वी असलेल्या 90% लोकांनी सुरुवात केली होती भीतीसोबत. फरक फक्त इतकाच होता की त्यांनी भीतीला थांबवू दिलं नाही. आज मी तुम्हाला मोटिवेट करणार नाही, फक्त मी तुम्हाला पुश करणार आहे तुमचा पहिला स्टेप घ्यायला. चला, आधी प्रामाणिकपणे मान्य करूयात, आपल्याला भीती वाटते. कारण लोक काय म्हणतील, कोणी बघितलंच नाही तर, चूक झाली तर, कॅमेरासमोर ऑकवर्ड वाटेल, वेळ कसा मॅनेज करायचा. स्पेशली वर्किंग मॉमसाठी ही भीती डबल असते. कारण तुम्ही फक्त स्वतःसाठी नाही तर कुटुंबासाठीही जबाबदार असता. पण एक सत्य आहे, भीती कधीच संपत नाही, पण धैर्य वाढवता येतं. सगळ्यात आधी तुमचा व्हाय शोधा. तुम्ही यूट्यूब का सुरू करू इच्छिता? फायनान्शियल इंडिपेंडन्स हवा आहे, स्वतःची ओळख निर्माण करायची आहे, पॅशन फॉलो करायचं आहे, मुलांसाठी इन्स्पिरेशन बनायचं आहे. जर तुमचं व्हाय स्ट्रॉंग असेल तर हाऊ आपोआप सापडतं. एक वर्किंग मॉम जेव्हा कॅमेरा ऑन करते तेव्हा ती फक्त व्हिडिओ बनवत नाही, ती एक मेसेज देते, मी स्वतःसाठी वेळ काढू शकते. परफेक्ट नसतानाही सुरुवात करा. तुम्हाला वाटतं का की सक्सेसफुल क्रिएटर्स सुरुवातीला परफेक्ट होते? नाही. त्यांचे पहिले व्हिडिओ बघितलेत का? लाइटिंग खराब, ऑडिओ ॲव्हरेज, कॉन्फिडन्स कमी, पण त्यांनी एक गोष्ट केली, सुरुवात केली. तुम्हाला कॅमेरा परफेक्ट हवा नाही, तुम्हाला कॉन्फिडन्स परफेक्ट हवा नाही, तुम्हाला फक्त पहिला व्हिडिओ अपलोड करायचा आहे. तुम्ही ऑर्डिनरी नाही आहात, तुम्ही एक वर्किंग मॉम वॉरियर आहात. तुम्ही वेळ मॅनेज करता, तुम्ही मल्टीटास्क करता, तुम्ही कधी हार मानत नाही. तर मग स्वतःच्या स्वप्नांसाठी का थांबताय? दररोज 30 मिनिटं, फक्त 30 मिनिटं दिलीत तर 6 महिन्यात तुमचं आयुष्य बदलू शकते. चला, आता आपण फक्त मोटिवेशनवर नाही थांबणार, आता आपण ॲक्शन घेणार आहोत. हा भाग खूपच महत्त्वाचा आहे, कारण इथूनच तुमचा यूट्यूब खरं सुरू होते. पहिली स्टेप म्हणजे तुमचा विषय ठरवा. सर्वात मोठी चूक लोक काय करतात माहिती आहे? ते सगळ्यांसाठी कंटेंट बनवतात आणि त्यामुळे कोणासाठीच युजफुल राहत नाही. म्हणून तुमचा निश क्लिअर ठेवा. तुम्ही स्वतःला विचारा, मला काय आवडतं, मी कोणत्या गोष्टीत चांगली आहे. लोक मला कोणत्या गोष्टीसाठी विचारतात. कुकिंग असेल, पॅरेंटिंग टिप्स असतील, डेली रुटीन शेअर करू शकता, बजेट मॅनेजमेंट, अगदी काहीही असू शकतं. लक्षात ठेवा, तुमचं नॉलेज बेसिक असलं तरी कोणासाठी तरी ते गोल्ड असू शकतं. दुसरी स्टेप म्हणजे 10 व्हिडिओ आयडियाज लिहून काढा. बहुतेक लोक इथेच अडकतात, काय व्हिडिओ बनवू. म्हणून एकदा बसून 10 व्हिडिओ आयडियाज लिहा. जर तुम्ही कुकिंग निश निवडला असेल तर 10 मिनिटात बनणारे नाश्ते, किड्स लंच बॉक्स आयडियाज, वीकली मील प्रिपरेशन, बजेट रेसिपीज, काहीही असू शकतं. गुगल, यूट्यूब सर्च बार वापरा. लोक काय सर्च करतात ते बघा. लक्षात ठेवा, पीपल आर सर्चिंग, तुम्ही फक्त त्याला आन्सर द्यायचं आहे. तिसरी स्टेप म्हणजे शूटिंग सिम्पल ठेवा. तुम्हाला DSLR लागत नाही, तुमचा मोबाईल पुरेसा आहे. नेचर लाईट, जसं की विंडोजवळ शूट करा. फोन स्टेबल ठेवा, बॅकग्राऊंड क्लीन ठेवा, आवाज क्लिअर असू द्या. पहिला व्हिडिओ परफेक्ट असण्याची गरज नाही, रिअल असणं जास्त महत्त्वाचं आहे. चौथी स्टेप म्हणजे एडिटिंग. बेसिक शिका. एडिटिंग म्हणजे कॉम्प्लिकेटेड नाही. आज खूप सिम्पल ॲप्स आहेत, ते तुम्ही वापरू शकता. तुम्हाला काय करायचं आहे तर अनवॉन्टेड पार्ट्स कट करायचे आहेत, म्युझिक वापरायचं आहे, टेक्स्ट ॲड करायचं आहे. 80% एडिटिंग म्हणजे ट्रिमिंग प्लस क्लॅरिटी. 5वी स्टेप म्हणजे कन्सिस्टन्सी. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तुम्ही आठवड्यात 1 व्हिडिओ टाकू शकता, परफेक्ट. 3 महिन्यात 12 व्हिडिओज होतात आणि 6 महिन्यात 24 व्हिडिओज. यातूनच ग्रोथ सुरू होते. लक्षात ठेवा, कन्सिस्टन्सी बीट्स द टॅलेंट. 6वी स्टेप म्हणजे टाईम मॅनेजमेंट. वर्किंग मॉम्स, तुम्ही बिझी आहात, मला माहीत आहे, म्हणून स्मार्ट काम करा. वीकेंडला 2-3 व्हिडिओ शूट करा. रोज थोडं एडिटिंग करा. बॅच कंटेंट बनवा.
परफेक्ट वेळ काढू नका, अवेलेबल वेळ वापरा. 7वी स्टेप म्हणजे फिअर मॅनेज करा. कॅमेरासमोर भीती वाटते तर हे ट्राय करून बघा. पहिला व्हिडिओ प्रायव्हेट ठेवा. 5 व्हिडिओ फक्त प्रॅक्टिस करा. स्वतःशी बोलल्यासारखं बोला. कॉन्फिडन्स करून येतो, वाट बघून नाही. 8वी स्टेप आहे अपलोड अँड इम्प्रूव्ह. तुमचा पहिला व्हिडिओ परफेक्ट नसेल आणि तो ठीक आहे, पण प्रत्येक व्हिडिओमध्ये एक सुधारणा करा. आवाज बेटर, लाइटिंग बेटर, बोलणं कॉन्फिडंट. 6 महिन्यांनी तुम्ही स्वतःलाच ओळखणार नाही. तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं नाही, तुम्हाला फक्त सुरू करायचं आहे. बाकी सगळं जर्नी शिकवते. आजच एक काम करा, तुमचा पहिला व्हिडिओ आयडिया लिहा आणि उद्या शूट करा. कारण ड्रीम्स काम करत नाहीत जोपर्यंत तुम्ही काम करत नाही. आणि जर तुम्हाला हवं असेल तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये पहिला व्हिडिओ कसा बनवायचा याबद्दल मार्गदर्शन करू शकते. तुम्ही फक्त कमेंटमध्ये लिहा आय वॉन्ट मोर. आजच ठरवा, भीतीसोबतच सुरुवात करायची आहे. कारण लक्षात ठेवा, परफेक्ट वेळ कधीच येत नाही, पण योग्य निर्णय आयुष्य बदलतो. हा व्हिडिओ शेअर करा त्या प्रत्येक आईसोबत जिला स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे. आणि लक्षात ठेवा, तुम्ही फक्त आई नाही, तुम्ही एक इन्स्पिरेशन आहात.